नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हाताने लाडू न वळता न हाताला चटका बसवता अप्पे पात्रामध्ये असे गोल गरगरीत लाडू बनवणार आहोत। तिळाचे लाडू बनवायचे म्हटलं तर पाक करण्यापासून ते वळेपर्यंत खूप त्रासाचं वाटतं, तर आज अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने हे लाडू बनवूयात। तर त्यासाठी इथे हे पांढरे तीळ घ्यायचे। तर वाटीने मोजायचं झालं तर ही 1 वाटी भरून हे तीळ आहेत आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 125 म्हणजेच 125 ग्रॅम हे तीळ आहेत। हे अनपॉलिश्ड आहेत, म्हणजे गावठी तीळ आहेत म्हणून हे असे दिसतात। मार्केट मधले एकदम पांढरे शुभ्र असतात कारण ते पॉलिश केलेले असतात। तर हे तीळ इथे चांगले निवडून घ्यायचे। आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची। कढई थोडी गरम झाली की मग यामध्ये तीळ घालायचे व त्यानंतर एका चमच्याने हे सतत हलवत राहायचे। तर गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली तरीही चालेल। तर खमंग असे तीळ भाजून घ्यायचे। तीळ भाजायला काही वेळ लागत नाही, अगदी 3-4 मिनिटातच तीळ भाजले जातात। तर इथे बघू शकताय तीळचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आणि तुम्ही ऐकत असाल तर मध्ये चटचट असा आवाज येतोय। तर आता गॅस एकदम बारीक करायचा आणि हे पहा तीळ असे तडतड उडले सुद्धा जात आहेत, म्हणजे तीळ आता आपले इथे भाजून तयार आहेत। आता हे भाजलेले तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता यानंतर अप्पे पात्र घ्यायचं व या अप्पे पात्राला तेल किंवा तूप लावायचं। तर एखाद्या ब्रशने किंवा हाताने असं थोडंसं तेल किंवा तूप सगळीकडे लावून घ्यायचं। यानंतर पुन्हा गॅसवर एक कढई ठेवायची। कढई थोडी गरम झाली की यामध्ये 1 चमचा तूप किंवा तेल घालायचं। तूप थोडे वितळले की यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा। तर ज्या वाटीने तीळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने गूळ सुद्धा मोजून घ्यायचा। त्यानंतर इथे 2 चमचे पाणी घालायचं। तर इथे मी काळा गूळ वापरलेला आहे व तिळाचं आणि गुळाचं प्रमाण अगदी सारखंच ठेवायचं। तर गूळ आता इथे चांगला शिजवून घ्यायचा व गुळाला जशी उष्णता मिळेल, म्हणजे गूळ जसा गरम होईल तसा तो वितळला जाईल। तर हे पहा नंतर ते एकदम पातळ होतं व इथे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी बारीकच ठेवायची आहे, कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही। तर आता इथे बघू शकताय गूळ एकदम पातळ झालेला आहे। आता या वेळेला अर्धा चमचा वेलची पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। जर वेलची पावडर आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल, म्हणजे नाही टाकली तरीही चालेल। तर पावडर यामध्ये चांगली मिक्स करायची आणि आता या गुळाला एक उकळी आणायची। तर आता हे पहा गुळाला उकळी येत आहे। आता यानंतर लाडूचा पाक जो आहे तो तयार व्हायला चालू होतोय। तर पाक तयार झालाय का हे कसं चेक करायचं, तर वाटीत एक असं पाणी घ्यायचं आणि त्यानंतर यातला गूळ थोडासा यामध्ये टाकायचा। तर गुळाची गुठळी झाली नाही पाहिजे, गूळ अगदी जेली सारखा झाला पाहिजे। आणि बघू शकताय गूळ एकदम इथे जेली सारखा झालेला आहे, म्हणजे पाण्यात टाकलेला गूळ जेली सारखा झालेला आहे। तर या वेळेला लगेचच या गुळामध्ये तीळ घालायचे आणि त्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि हे तीळ यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। तर सुरुवातीला काय होतं, तीळ मिक्स करताना गूळ पातळच असतो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे पातळ झालेले आहे की काय, पण जसं जसं हे तीळ यामध्ये मिक्स होतील तसं हे अगदी मिश्रण व्यवस्थित बनतं। तर आता इथे बघू शकताय जसं तीळ यामध्ये चांगले मिक्स होतील तसं हे मिश्रण आपलं थोडंसं घट्ट व्हायला चालू झालेलं आहे। म्हणजे सुरुवातीला ते एकदमच पातळ होतं आणि आता पहा ते थोडंसं घट्ट वाटतंय। तर कढईला जेव्हा हे मिश्रण सोडेल तेव्हा हे अगदी परफेक्ट असतं लाडू बनवण्यासाठी। तर बघू शकताय आता कडेने ते थोडंसं उचललं जातंय, म्हणजे हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। तर आता कढई आपण बाजूला घेऊयात व यावरती अप्पे पात्र ठेवायचं। आता या अप्पे पात्राला आपण तेल किंवा तूप लावून घेतलेलं आहे। तर काय करायचं, एखादा गोलाकार चमचा असेल तर शक्यतो गोलाकार चमच्याने हे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि या अप्पे पात्रामध्ये टाकायचं। हे पहा अगदी गोलाकार येतो, काही त्याला वळण्याची वगैरे गरज नसते। पण जर गोलाकार चमचा नसेल तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने जरी हे मिश्रण या अप्पे पात्रामध्ये टाकलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने संपूर्ण अप्पे पात्रामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊयात। तर आता हे मिश्रण आपण पूर्ण भरलेलं आहे। आता याला लगेच पलटायचं नाही, थोडंसं असं मिश्रण घट्ट झालं पाहिजे
म्हणजे पूर्ण थंड होईपर्यंत वाट नाही पाहायची, फक्त ते पलटता आलं पाहिजे आणि चमच्याने तेवढं कळतं. एका साईडने आपण उचलून पाहायचं, जर पलटता आलं तर हे पूर्ण पलटून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने, आणि चमच्याने थोडंसं साईडने आकार द्यायचा म्हणजे अगदी गोलाकार तयार होतो. तर हा पहा अगदी गोल इथे तयार झालेला आहे. तर हे पहा असं चमच्याने साईडने चेक करायचं. हे मिश्रण पलटते असं वाटलं की लगेच मग हे पलटवून घ्यायचं. तर हे पहा अशा प्रकारे चेक करायचं, कारण मिश्रण आपण मागे पुढे म्हणजे आधी थोडं मग थोडं टाकलेलं असतं, त्यामुळे पहिलं असतं ते लवकर थंड होतं, नंतर टाकलेलं उशिरा थंड होतं. तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं पलटून घ्यायचे. फक्त पलटून ठेवायचे नाही, तर साईडने असं चमच्याने आकार द्यायचा. हे पहा म्हणजे गोलाकार येतो. तर बघू शकता, मी पुन्हा एकदा दाखवते. आता हे पलटलेलं आहे आणि साईडनं थोडा चमचा प्रेस करायचा, म्हणजे याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे काय होतं, आपल्याला हात अजिबात लावावा लागत नाही. यामध्येच मिश्रण अगदी गोलाकार बनतं, म्हणजे अगदी लाडू हे आपले तयार होतात. तर हे पहा. किंवा जर नाहीच जमलं पूर्ण गोल करायला तर काय करायचं हे व्हिडिओमध्ये पुढे जाऊन सांगेनच. तर सर्वात आधी हे सर्व जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने पलटून घ्यायचं, म्हणजे परतवून घ्यायचं. जसे आपण आप्पे पलटतो ना त्याच पद्धतीने पलटवायचे आहेत व चांगले सेट करायचे, म्हणजे चमच्यानेच याला गोल बनवण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे अर्धवर्तुळ असल्यामुळे काय होतं, याचा पूर्ण गोल होऊ शकतो जर चमच्याने आपल्याला व्यवस्थित ही ट्रिक कळली तर. पण नाहीच झालं तर काय करायचं हे आता सांगते. तर इथे बघू शकताय, शक्यतो याला गोलाकार आलेला आहे, गोल झालेला आहे, पण चमच्याने नाहीच द्यायचं कळलं तर काय करायचं. आता हे थोडंसं कोमटच आहे, तर कोमट आहे तो पण काय करायचं. आता हा लाडू पहा तसा गोल झालेला आहे, पण एक्झॅक्ट म्हणजे पूर्ण गरगरीत गोल करायचा असेल तर फक्त या आप्पे पात्रामध्ये जसं दाबून दाबून गोल करायचा. हे पहा, त्यासाठी दुसरा हात लावायची सुद्धा गरज लागणार नाही. तर बघू शकता अगदी गोल गरगरीत झालेला आहे. किंवा असं सुद्धा नाही जमलं तर अजून एक पद्धत दाखवते. आता हा लाडू पहा अगदी आप्प्यांसारखा झालेला आहे, चमच्याने ते थोडा मला प्रेस करता आलेला नाही. तर काय करायचं, हा ज्या कडा असतात ना त्या फक्त हाताने अशा दाबायच्या, म्हणजे याला चांगला गोलाकार येतो. तर हे पहा अगदी एका हाताने लाडू वळला तरीही चालेल आणि खूप वेळ सुद्धा लागत नाही, कारण ऑलरेडी तो गोलाकार मध्येच असतो. आणि हे पहा अगदी काही सेकंदांमध्ये गोल लाडू तयार सुद्धा होतो, त्यामुळे पूर्ण हाताने वळत बसण्याची गरज नाही. आता दुसरा सुद्धा लाडू इथे बघू शकताय. तर चमच्याने जर तुम्ही चांगलं प्रेस केलं ना कडा तर पूर्ण तो गोल होतो. तुम्ही करून पहा. मी गडबडीमध्ये ते थोडं थोडं प्रेस केलं, त्यामुळे ते आप्प्यांसारखे तयार झालेले आहेत. आणि आता इथे सर्व लाडू बघू शकताय, दोन्ही हातांनी मी अजिबात वळलेले नाहीयेत. या आप्पे पात्रामध्येच ते जवळजवळ 80% गोल होतात. एकदम गोल गरगरीत हवा असेल तर चमच्याने तो तसा सेट करता येतो, पण तसा सेट करता नाहीच जमलं तर एका हाताने थोड्याशा कडा प्रेस केल्या की अगदी गोल गरगरीत बनतो. आणि बघू शकताय खूप कमी वेळेमध्ये हे लाडू बनून इथे तयार झालेले आहेत. हाताला एक सुद्धा चटका बसलेला नाहीत आणि लाडू मात्र गोल गरगरीत बनलेले आहेत. तर आहे नाही सोपी ट्रिक, तुम्ही एकदा करून पहा. जे काही मी इथे तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत तशाच फॉलो करा, तुम्हाला हे करणं सोपं जाईल. आणि आप्पे पात्र असेल तर नक्कीच वापर करून यामध्ये लाडू बनवा, खूप छान वाटेल. तुम्ही दरवेळेला हीच पद्धत वापराल, इतकी ही छान आहे, सोपी आहे आणि वेळ सुद्धा लागत नाही. आणि बघू शकताय सर्व लाडू अगदी गोल गरगरीत बनून तयार आहेत आणि अगदी सोपी पद्धत इथे सांगितलेली आहे. व 1 वाटी तीळ आणि गुळामध्ये असे मीडियम साईजचे 12 ते 13 लाडू इथे तयार होतात व दिसायला सुद्धा ते अगदी मार्केट सारखे म्हणजे विकत आणल्यासारखे दिसतात. व हे लाडू अगदी सर्वांनाच आवडतात. हो देते रे, घे हा लाडू. आणि कसा झालाय मला नक्की सांगा. कसे झाले? मस्त झाले. नक्की. तर एक लाडू तर फिनिश झाला, दुसरा एक लाडू मी तुम्हाला इथे मोडून दाखवते. लाडू कडक वगैरे अजिबात होत नाहीत, एकदम खमंग खुसखुशीत असे हे लाडू होतात. आणि आतून बघू शकताय किती छान असं हे तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा.
आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत.